आता सगळ्यांची स्कॉलरशिपची एक्झाम ठीक आहे संपली बरोबर. आज काय 22 आहे बरोबर ना. आज सगळ्यांचं 22 फेब्रुवारी आहे. सगळ्यांची स्कॉलरशिप एक्झाम संपली. मग आजपासून आपलं स्टार्ट होणार आहे इंग्लिश स्पीकिंगचे लेक्चर टिल मंथ एंड. म्हणजे महिन्याच्या शेवटपर्यंत काय चालणार आहे इंग्लिश स्पीकिंगचे लेक्चर बघा. ठीक आहे. ठीक आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स इझी एक्सप्लेनेशन. आता पहिला टेन्स कोणता आहे आपला. आता आपल्या आजपासून स्टार्ट करायचे टेन्स. ठीक आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. व्हॉट इज सिम्पल प्रेझेंट टेन्स. अ सिम्पल प्रेझेंट टेन्स इज यूज टू टॉक अबाउट डेली हॅबिट्स. म्हणजे आपण डेली ज्या गोष्टी करतो, ज्या गोष्टी बोलतो वगैरे. ठीक आहे. जनरल टू द रेग्युलर ऍक्शन्स. आपण ज्या गोष्टी करतो डेली बोलतो चालतो त्या गोष्टी आपण याच्यामध्ये बोलतो. ठीक आहे. आता बघू स्ट्रक्चर कसं आहे ना. स्ट्रक्चर कसं आहे, फॉर्म्युला कसा आहे याचा. सब्जेक्ट. आता काय आय, वी, त्याच्यानंतर काय अजून यू, ही, टी, त्याच्यानंतर अजून काय इट, अजून काय दे. हे सगळे काय तुमच्यावाले. हे सगळे तुमची सब्जेक्ट आहे. काय सब्जेक्ट. काय सब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वर्ब एस सॉरी एस फॉर ही शीट. ओके. आता समजा एखादं वाक्य घेऊ आपण. आय प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळतो किंवा मी क्रिकेट खेळते. ठीक आहे. बरोबर. का आय म्हणजे काय सब्जेक्ट आहे. प्ले म्हणजे काय वर्ब तुमचं. वर्ब म्हणजे काय क्रियापद. ठीक आहे. आणि क्रिकेट हे काय तुमचं ऑब्जेक्ट आहे. बरोबर. एखादं वाक्य यू रीड बुक्स. तू पुस्तकं वाचतो किंवा तुम्ही पुस्तकं वाचता. बरोबर. यू म्हणजे काय तुमचा सब्जेक्ट आहे. काय सब्जेक्ट. रीड तुमचं वर्ब आहे आणि बुक्स तुमचं ऑब्जेक्ट आहे. बरोबर. ही प्लेज क्रिकेट. प्लेज म्हणजे काय. प्लेज म्हणजे काय आपलं काय ठरलंय. ही शीटला काय लावायचं एस और एस लावायचं बरोबर ना. ही शीटला काय लावायचं एस और एस लावायचंय. ही प्लेज क्रिकेट. अजून काय शी रीड्स बुक. शी रीड्स बुक म्हणजे काय ती पुस्तक वाचते. इथे काय लावलंय एस लावलंय बघा. बरोबर ना. म्हणजे काय ही त्याच्यानंतर काय शी, ही शी आणि इटला काय लावायचं आहे एस और एस लावायचं. काय लावायचं एस और एस हे लावलंय बघा इथं. ही इथं वर्बला काय लावायचं एस और एस लावायचं आहे. शीला पण इथं एस लावलं. ठीक आहे. म्हणजे ही शी इटला काय लावायचं एस और एस लावायचं. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. निगेटिव्ह सेंटेन्सेस. निगेटिव्ह वाक्य बघू कशी असतात. सब्जेक्ट प्लस डू ऑर डज प्लस नॉट प्लस वर्ब. ठीक आहे. म्हणजे काय लावायचंय आय डू नॉट प्ले. मी खेळत नाही. प्ले म्हणजे खेळणे. बरोबर. कसं निगेटिव्ह वाक्य कसं म्हणायचं. आय डू नॉट प्ले. मी खेळत नाही. दे डू नॉट प्ले. दे म्हणजे काय ते खेळत नाही. ही डज नॉट प्ले. आता ही शीटला काय लावायचं डज लावायचं आहे. काय लावायचं डज. ही डज नॉट प्ले. तो खेळत नाही. शी डज नॉट प्ले. ती खेळत नाही. ठीक आहे. तो खेळत नाही. ती खेळत नाही. ठीक आहे. आता बनायचं क्वेश्चन. काय बनायचंय आता क्वेश्चन. क्वेश्चन कसा डू ऑर डजला पहिले घ्यायचं प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. मग काय इथे कसं आहे डू पहिले घ्यायचं. डू यू प्ले. तू खेळतो का. डू दे प्ले. डू दे रीड सॉरी. डू दे रीड का. डज ही प्ले. तो खेळतो का. आणि काय डज शी रीड. ती वाचते का. ठीक आहे. ही शीटला काय वापरायचं डज वापरायचं आहे आणि बाकीच्यांना डू वापरायचा असतो. ठीक क्वेश्चनसाठी. आता स्मॉल स्पीकिंग प्रॅक्टिस कशी करायची. आय वेक अप अर्ली. आय गो टू स्कूल एव्हरी डे. आय स्टडी इंग्लिश. माय टीचर टीचर्स अस. ठीक आहे. छोटी छोटी वाक्य घेऊन ट्राय करायचं बोलण्याचं. ठीक आहे. आता आपण एक रिव्हिजन करू आता. परत स्ट्रक्चर काय आपलं सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस एस और एस फॉर ही शी इट. हे काय तुमचे आय वी यू ही शी इट. हे काय तुमची सब्जेक्ट काय सब्जेक्ट. आय म्हणजे काय मी. वी म्हणजे काय आपण. यू म्हणजे तू. ही म्हणजे तो. शी म्हणजे ती. इट म्हणजे ते. आणि ते म्हणजे ते ती. ठीक आहे. आता हे पहिलं लेक्चर इंग्लिश स्पीकिंगचं म्हणून थोडं छोटं राहील. ते जास्त मोठं नाही राहणार आहे. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आय डू नॉट प्ले. मी खेळत नाही. फक्त डू ऑर डस यूज करायचा. नॉटचा यूज करायचा. आय डू नॉट प्ले. दे डू नॉट प्ले. ती खेळत नाही. सॉरी. दे डू नॉट प्ले. ती खेळत नाही. बरोबर. दे डू नॉट रीड. ते वाचत नाहीत असं. ठीक आहे. तुम्हाला होमवर्क काय तुम्हाला अशी वाक्य बनवायची. किती होमवर्क तुमचा. अशी तुम्हाला एकूण 20 वाक्य बनवायची. किती 20 वाक्य. ठीक आहे. धन्यवाद.